रेंटवर शेती घेऊन सर्वसाधारणपणे आपण 15 टन जरी 10 टन जरी वाढवलं तरी आपल्याला परवडते शेती. म्हणजे एखादी समजा 10 एकर शेती आहे तर आपण समजा घेतली करायला तर सर्वसाधारणपणे आपण त्याला 49,000 किंवा त्या दरम्यान रक्कम आपण देतोय. तर तेवढी रक्कम आपण हिथं तयार करू शकतो. त्याच्यातून आपला अवरेज पण वाढू शकते आणि ते दुसरेच केल्यामुळे आपण काळजीपूर्वक पण करतोय असं होतंय. म्हणजे एखाद्याला वाट्यानं शेती जर द्यायची असेल तर त्यानं चांगली शेती करणाऱ्या ऊस लावणाऱ्याला जरूर द्यावी. चांगली शेती करणाऱ्याला दिलेली फायद्याचं राहते. परत मागं किरकिरपणा राहत नाही आणि काय होतंय परत ती काहीतरी उगं सांगत बसते. तण जाणार ऊसाच्या वरून परत म्हणाल मला परवडलं नाही, मलाच काय मिळालं नाही, तुम्हाला काय देऊ. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आज आहेत आणि शेती चांगली करणारे लोक बघितले तर 10 ते 15% आहेत. फार कमी पूर्ण शेती करणारे फार कमी आहे. आणि जो माणूस शेती करतोय चांगली करतोय त्याला जर आपण खंडानं देऊ द्या, वाट्याने भाडे तत्वावर देऊ द्या किंवा वाट्यानं देऊ द्या, मग त्याला मिळणारा पण फायदा तेवढाच राहतोय आणि आपल्याला देणारा पण फायदा तो जास्त देतोय. ऊस शेती करणारे आपल्याकडे बरीच जण आहेत. द्राक्ष बागाने ऊस शेती करणारे म्हणजे आता एखाद्याचं वाट्यानं द्यायचं असेल त्याचं पाणी असेल तर 15 टन मिळतं आपल्याला एकरी. आणि मग असं बऱ्याच ठिकाणी असं तुमच्याकडे कोणाची काही मागणी आली का बाबा द्या कोणाला तरी किंवा असं बघा? आता भरपूर लोक म्हणतात तुम्ही बाहेर फिरताय आम्हाला शेती बघा चांगल्या पद्धतीने, परंतु कसं आहे करणारा चांगला जर असेल तर त्याला शेती घेऊन ते परवडणार आहे. मग सर्वसाधारणपणे आपण 40 ते 50,000 रुपये शेती जी करतोय त्याला देणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला तेवढं उत्पन्न आधी आपल्या शेतामध्ये वाढवावं लागेल. म्हणजे तेवढं शेतीनं उत्पन्न वाढवणारा जर माणूस असेल तर त्याला परवडणार आहे. समजा त्याला जर समजा तो आवड हवी म्हणजे आता तुम्ही वाळवा तालुका असेल किंवा अगदी बारामती असेल किंवा कवटे एकंद असेल किंवा अनेक ठिकाणी तुम्ही कन्सल्टन्सी करताय, लोक तुमच्या मागं आहेत की आम्हाला ही दिशा द्या. तुम्ही तुमच्या शेतीत प्रयोग करताय म्हणूनच तुम्हाला मागणी आहे ना? बरोबर आहे की प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणूनच मागणी आहे आणि सातत्याने ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही ग्राउंडला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून लोकांना देतो. होय. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण याच्यामध्ये थोडाफार खर्च आपला प्लस मायनस होऊन आपण याच्यामध्ये प्रॉब्लेम काढले आणि त्याच्यानंतर आपण ह्या वर्षी आपण आता तुमच्याकडे किती अशा एकर तुमच्याकडे कन्सल्टन्सीसाठी आहे? आता सर्वसाधारणपणे ह्या 2-3 महिन्यामध्ये आपण 400 एकरवरती 7 फूट 8 फूट आणि 9 फुटाचे प्रयोग राबवत आहे. थोडंसं पावसाला लेट झाल्यामुळे थोडंसं पुढं मागं झालंय. आता सर्वसाधारणपणे 100 एकर आता लागण झालेले आहे सर्वसाधारण तुमच्या मार्गदर्शनात. माझ्या मार्गदर्शन अजून आपलं 300 एकर लागण ही सर्वसाधारण जुलै अखेरपर्यंत होऊन जाईल. मग त्यांच्यासाठी तुम्ही अगदी सुरुवाती रान तयार करण्यापासून, सरी पाडण्यापासून, खत टाकण्यापासून किंवा रोपं कशी लावायची आहेत, ड्रिप कधी जोडायचं, हे सगळा सल्ला चालू होतोय? सगळा संपूर्ण रान तयार करण्यापासून त्यांना ग्राउंडला काय प्रॉब्लेम्स आहेत तिथं जाऊन आपण प्रॉब्लेम एक्झॅक्टली तेव्हा आहे मग त्याच्यावरती सोल्युशन काय ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा त्यांना सांगून तशा पद्धतीनेच आपण केलेलं आहे. आणि कधी जाता तुम्ही ते? ज्यावेळी आपल्याला खरोखर वाटेल की अडचण खरोखरच आहे त्याच वेळी आपण जातो किंवा महिन्यातनं एकदा किंवा लय जर प्रॉब्लेमॅटिक असेल व्यक्ती नवीन असेल तर 15 दिवस. काय होतंय वैभवराव, सगळ्याला काय प्रयोग करायचं आयडिया नसत्या. हा फक्त कुणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे असं, गुरु पाहिजे असतो या. आणि म्हणून तुम्हाला ते कन्सल्टन्सीसाठी देतात. बाबा मला जरूर 80 टन मी उत्पन्न नेहमी 4.5 फुटातनं काढत होतो, आता मी 9-7 फुटातनं जर मला 100-125 फूट जात असेल म्हणजे टनेज जात आहे आणि योग्य पद्धतीने मला मार्गदर्शन जर कुणी केलं, कारण माझ्याकडे पाणी भरपूर आहे, माझ्याकडे भांडवल आहे खत घालायचा, तर मला असा कुणीतरी वैभवगुरूसारखा किंवा अनेक कुणीतरी असं मला दिशा द्यावं असं त्याला वाटतंय. आणि ज्याला वाटतंय म्हणूनच तो येणार आहे तुमच्याकडं. आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी 4-5 काय तुमचं असेल ते 1000 रुपये द्यायला तो तयार आहे. कारण उत्पन्न वाढणार आहे, 10 पटीने उत्पन्न वाढणार आहे. मग देणार आहे, पण देणाऱ्याची ताकद पण पाहिजे ना द्यायची. देणाऱ्या ताकद म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला किती पैसे मिळणार आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा मला किती पैसे मिळणार आहेत हे विचार करते जास्त. म्हणजे आम्ही दुसऱ्यांना किती देतोय म्हणजे धरून चाला मला समजा सर्वसाधारण 4-5 हजार रुपये फी देत असेल वार्षिक, तर तो म्हणतोय त्यांना 5,000 झालं, मग आपल्याला कसं, पण त्याचं 20 टन ॲव्हरेज वाढलं म्हणजे सर्वसाधारणपणे 70,000 रुपये वाढलं. त्याचा विचार त्यानं करत नाही. पण मला किती पैसे मिळाले ह्याचा विचार. पण माझं मत आहे की आता हे सगळे महाराष्ट्रातले अनेक जण मला बऱ्याच वेळा फोन मला पण येतात, तुम्हाला पण येत असतील, आणि अनेक जण बघायला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातनं बारामतीतनं गोळा होऊन 5-5 हजार रुपये तेलाला घालून इथं बघायला येत आहेत. 100% हा पैसे प्रवास खर्च घालून. याचा अर्थ ते असा विचार करत नाही. आता सुधारलाय म्हणजे एखाद्याला शेजारचं उसणं मागायला सुद्धा तर लाज वाटते, हा कमीपणा वाटते. फुकट पण घ्यायला आता बऱ्याच लोकांना नको वाटते. चहा सुद्धा पूर्वी दे की चहा म्हणून तुझं पैसे देणार नाही अशी म्हणणारी संख्या टपरीवर असायची, ते आता दिसत नाही. पण एका दुसरा व्यवहाराला बाद माणूस असू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचं कन्सल्टन्सी वर्षभर घेणार आणि मग मला नुकसान झालं म्हणणार, मला परवडलं नाही आणि तुम्हाला पैसे देत नाही, पण तो पुन्हा नंतर तुम्हाला
तुमच्याकडे यायची त्याला गरज असते. गरज असते प्रत्येक. आता जे 5 वर्षापूर्वी होते, 4 वर्षापूर्वी होते, जे गेले हां. प्रयत्न केला स्वतः पण त्यांनी, हां, त्यांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत. म्हणजे वाटते आपल्याला की किरकोळ गोष्टी आहेत, काय नाही. एकदा आपण त्यांचं घेऊन पुन्हा करू शकतो असं हा, करू वाटतंय. शकतो. म्हणजे करू शकतात, नाही असं नाही, परंतु जे काही दरवर्षी बदल होतात त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये आपण काही काही प्रयोग करत असतो, हां. ते अपडेट म्हणजे अपडेट आपण होत असतो. मग तेवढं त्याला असता व्यवहार तर त्यानं अगोदरच केलं असतं केलं ना. असतं, असं आहे. दुसऱ्याचा सल्ला घेणारा माणूस किती प्रयोग करणार आहे बरोबर. असं मला नेहमी वाटतंय. लक्षात आलं का? आणि शेवटपर्यंत कसं राहतंय, आवरेज समजा आपण ह्या वर्षी 90 टनानं सल्ल्यानं माझा गेला, हां. तर पुढल्या वर्षी आपण 120 110 टनाच्या आसपास जाऊ शकतोय. म्हणजे त्याच्यामध्ये आपण 10 टनाची जरी वाढ करत गेलो तरी सुद्धा आपलं प्रॉफिट जे आहे ते सर्वसाधारण 35-40 टनानं वाढत जाणार आहे. हां हां हां. आणि एका दिवसात काही यश मिळणार नाही, त्यासाठी जमिनीची मशागत नसून सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. प्रयोग करणारा माणूस भरपूर करेल, पण नुसता दुसऱ्याचा सल्ला घेणारा माणूस पुन्हा प्रयोग करून तसं जाईल असं नाही आहे. त्यामुळे त्यानं काय करावं की चांगला सल्ला घ्यावा, त्याच्यासाठी थोडी फी द्यावी. कारण बघा तुम्ही जिथं जाईल तिथं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर फी दिल्याशिवाय आपल्याला तपासलं जात नाही. पहिल्यांदा तुम्हाला काय झालं आहे औषध देत नाही डॉक्टर, त्याच्यासाठी तुम्हाला केस पेपर काढावा लागतो आणि पुन्हा काय नाही झालं हे ऐकून घ्यावं लागतं त्याचं. बरोबर. पण केस पेपरला पैसे जातात, 500 रुपये 400 रुपये 200 रुपये. तसं वैभव गुरव यांचा सल्ला जर महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांना, म्हणजे इथं काही जाहिरात नाही आहे, इथं त्यांचा घ्यावाच असं नाही. आत्ता त्यांच्याकडे 100-200 टनाचं या ठिकाणी लोक आहे, लोक आवर्जून येऊन ते घेतात, सल्ला घेतात, जातात. त्यांनी घ्यावं यांच्याकडे अपेक्षा नाही, पण त्यांचा प्लॉट बघायला यावं आणि ते करावं. आता तुमच्याकडे किती एकर आहे? आता सर्वसाधारणपणे 500 एकर आहे आता चालू. 1000 एकर आहे. तुम्ही नाम आणि तुम्ही ते हटून कधी फी घेत नाही आहेत. म्हणजे त्यांना द्यावर एखाद्या गरीब माणसाला किंवा एखाद्या नवीन आहे त्याला खरोखर तोटा आहे तर त्याला मोफत सल्ला सुद्धा देण्याचं काम ते करतात. कसं होतंय सर, फी घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की जी मोकळी ताप देणारी माणसं आहेत का नाही, ती जास्त ताप देतात. म्हणजे सर्वसाधारण शिवभोजन थाळी 10 रुपयाला होती, मग 10 रुपये काही त्यातनं मिळणार नाहीत, होय. परंतु फुकट जी जेवण नेऊन मात्र करणारी होती त्यांचा आळा कुठेतरी बसतो. हां हां. म्हणजे सर्वसाधारणपणे फी तर आपली काही जास्त ही होत नाही, परंतु जे फोन करणारे लोक आहेत का नाही ते सिलेक्टिव्ह राहतात आणि ज्यांना आवर्जून करायचं आहे तेच लोक राहतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटला की इथं आपण 100 किलोमीटरवरनं 200 किलोमीटर लोक येऊन बघायला येतात, जे शेती चांगल्या पद्धतीने करतायत तोच माणूस ते इथपर्यंत पैसे घालायला तयार असतात आणि पोचतात. मग ज्यांना गरज नाही किंवा टाइमपास करायचा आहे ती लोक सुद्धा आपल्याला भविष्यात त्रास देतात, याच्यासाठी ती फी ठेवलेली आहे. हां. आणि फी आहे ना, आता कसं असतंय तुम्हाला स्वतःही तिथपर्यंत जाणं, समजा छोटी गाडी नसेल तर 4 व्हीलरनं जायला लागतं, त्याचं तेल आहे, म्हणजे प्रवास खर्च आहे. बाकीच्या गोष्टी आहेत. हां. आणि ठीक आहे, तर खूप सुंदर तुम्ही हे सगळं करताय. आता ते सगळं नियोजन तुमचा हा ऊस कधी जाईल असं वाटतंय आता? डिसेंबर महिन्यामध्ये 15 तारखेच्या आसपास जाईल. हां. आता हा ऊस तुमचा त्यांचा जाणार आहे आणि त्यांचा पहिला हा प्रयोग आहे आणि खूप सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांनी किंवा शेतकऱ्यांनी आवर्जून बघायला यावं सर्वांना विनंती आहे.